हॅलो मित्रांनो, द एम आर शोचे 20व्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही बोलावले आहे भोकरदन जाफराबाद तालुक्या विधानसभाचे अपक्ष उमेदवाराला. प्लीज वेलकम केशव पाटील जंजाळ. सर, आमच्या शोमध्ये आल्याबद्दल खूप खूप आभार. सर, काय आजच्या अगोदर आपण विधानसभा निवडणूक लढविली आहे? नाही, मी या अगोदर कधीही विधानसभा निवडणूक लढवलेली नाही आहे. परंतु 2009पासून मी विधानसभा लढवण्यासाठी तिकीटची मागणी केलेली आहे. जनतेत डिमांड होती की केशव पाटील जंजाळ हे आमदार पाहिलेल्या लोकांना बघायचं होतं, परंतु ते पक्षाच्या तिकीटवर. त्यामुळे मी 2009, 2014, 2019 अशा तिन्ही टर्मला पक्षाकडे तिकीट मागून बघितलं. पक्षानं मला तिकीट दिलं नाही, त्यामुळे विधानसभा निवडणूक मी लढलेली नाही. सर, मुस्लिम आणि दलितांच्या आरक्षणाकरिता भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये कोणत्या नेत्यांना आवाज उठविली आहे? तुम्ही तर दोन्ही पक्षामध्ये काम केलेले आहे. यस, मराठा, मुस्लिम, धनगर या विविध आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी 2 पक्षात काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मी 6 महिने होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी बराचसा काळ त्यात घातलेला आहे. काँग्रेसमध्ये पण होतो. या मतदारसंघातले खासदार रावसाहेब पाटील दानवे साहेब जे केंद्रात मंत्री होते, बरोबर, आणि मंत्री होते त्यात प्रदेशाध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे, त्यांचे स्टेटमेंट पण आपण बघितलं असेल पेपरला की आम्ही मुसलमानाला 5% आरक्षण देणार नाही, हे त्यावेळेस त्यांनी म्हणलं होतं. परंतु या मतदारसंघामध्ये दुसरे जे त्यांचे विरोधी पक्षातले माजी आमदार होते चंद्रकांत दानवे साहेब, यांनी कधीही मी एक स्टेटमेंट त्याचं कधीच बघितलं नाही की मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत किंवा मुस्लिम समाजाला सरोदी मिळाल्या पाहिजेत की दलितांना मी असं केलं पाहिजेत. या बाबतीत त्या व्यक्तीने कधीच एक ब्रश शब्द काढलेला नाही. म्हणजे रावसाहेब पाटील दानवे यांचा विरोध मुस्लिम समाज आरक्षणाला आणि चंद्रकांत दानवेची चुप्पी साधलेली आहे. मग या दोन्ही दानवेंना मुसलमानांचे मतदान घेणं एवढं फक्त चांगलं वाटतं. सिल्लोडमधला प्रश्न खासदार रावसाहेब पाटील दानवेंनी सांगितला. ज्या सिल्लोडमध्ये आतापर्यंत सगळ्या सिल्लोडनं रावसाहेब पाटील दानवे यांना लीड दिली, 19 दिली, 500 पण दिली, आणि आता ह्या निवडणुकीला रावसाहेब पाटील दानवे यांना थोडा झटका दाखवला सिल्लोड तालुक्यानं. हे काय म्हणले रावसाहेब पाटील दानवे साहेब की अरे इथं सिल्लोडचं पुढं पाकिस्तान झालं, छोटा पाकिस्तान झाला. म्हणजे ह्या लोकांना मतदान केलं, यांच्या संघ राहिलं म्हणजे ते हिंदुस्थानामध्ये, अन्याय केलं म्हणजे ते पाकिस्तानामध्ये. तसंच या मतदारसंघामध्ये चंद्रकांत दानवेंना वाटतं की माझ्या सरकार आलं मग तो हिंदुस्थानी, आणि चंद्रकांत दानवेची विरोधात गेला की तो पाकिस्तानी. ही परिस्थिती या दोन्ही राजकीय नेत्याची आहे. याला जनता कंटाळलेली आहे. सर, खडकपूर्णाच्या पाण्याकरिता भोकरदनवासी तरसून गेले, पण एकही नेत्यांनी त्यावर लक्ष दिलं नाही. अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या मुद्द्यावरती खरं म्हणजे फार मोठं दुःख आहे मतदारसंघाचं. जो खडकपूर्णा प्रकल्प भारत बोंद्रेसारख्या मिनिस्टरनी मंजूर केला आणि जाफराबाद तालुक्यातली जमीन संपादित केली, जमीन जाफराबाद तालुक्यातली, आणि पाणी त्या धरणात झाल्याच्या नंतर त्याचा फायदा खऱ्या अर्थानं जाफराबाद आणि भोकरदन तालुक्याला व्हायला अपेक्षित होता. परंतु तो कुठल्याच राजकीय नेत्यांना आतापर्यंत केलेलं नाही. हे दुःख आहे. लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून ती संकल्पना खासदार रावसाहेब पाटील दानवे आणि ती संकल्पना चंद्रकांत पुंडलिकराव दानवे म्हणजे 12.5 वर्ष. खडकपूर्णा प्रकल्प किती दिवस झाले, वर्ष झाले, आजचा प्रकल्प नाही तो, 20 वर्ष झाले. मग तो प्रकल्प झाल्याच्या नंतर हे दोन्ही दानवे आमदार खासदार झाले होते. 1990 ते 2000 रावसाहेब दानवे मतदारसंघाचे आमदार होते. बरोबर. त्यानंतर ते खासदार झाले. त्यानंतर 2003ला चंद्रकांत दानवे आमदार झाले, ते 12.5 वर्ष आमदार राहिलेत. त्यानंतर संतोष दानवे आमदार राहिलेत, आणि आताही परत निवडणूक लागली. म्हणजे 12.5 वर्ष चंद्रकांत दानवे साहेबाचे, ते 10 वर्ष संतोष दानवे साहेबाचे, आणि 25 वर्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे साहेबाचे. या तिन्ही दानवेंनी जाफराबाद मधलं खडकपूर्णा धरण, ज्या धरणावरती पहिला हक्क हा भोकरदन जाफराबाद तालुक्याचा होता. खडकपूर्णाच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी या दोन्ही दानव्याच्या नाकावर टिचून भोकरदन शहरातून सिल्लोड शहर
आणि ग्रामीण भागातल्या 100 खेड्याला पुढच्या 50, 60, 70 वर्षाचा प्रश्न मिटून या दोन्ही जणांना चेकबेट दिलेला आहे. ग्रेट आमदार आहेत अब्दुल सत्तार साहेब, हे दोन्ही जाण्यापेक्षा. याला उत्तर आहे. सर, का आपण कबूल करता की भोकरदन शहर विकासाच्या दृष्टीने मागे आहे? 100% भोकरदन शहर आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्या दृष्टीने 100% मागं आहे. याच्या कारण आपण कोणाला मानता, माजी आमदार या रनिंग आमदार? या प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे दोन्ही जबाबदार आहेत. 12.5 वर्ष सत्ता चंद्रकांत दानवेची होती, ज्यामध्ये केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, महाराष्ट्रात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सरकार होतं. त्या काळामध्ये शेतकऱ्याच्या विविध प्रश्नासंदर्भात एखादा, जसं कैलासवासी माजी आमदार रघुनाथराव पाटलांना रामेश्वर सहकारी साखर कारखाना आणला, तसा एखादा मोठा प्रकल्प चंद्रकांत दानवे आणू शकले असते या मतदारसंघामध्ये. बरोबर. इथली MIDC आज, जाफराची MIDC आज खाली, केंद्र सरकार राज्य सरकार चंद्रकांत दानवेचं बी होतं आणि रावसाहेब दानवेचं केंद्रात राज्य सरकार होतं. दोन्ही दानवे सपशेलपणे या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने केले गेलेले आहेत. त्यांनी ना शेतकऱ्याची प्रगती होऊ दिली, त्यांनी ना बेरोजगार तरुणाचा प्रश्न मिटवला, त्यांनी या भागातल्या जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष केलं नाही. हां, त्यांनी हे केलं, या भागातल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त अवैध धंदे कसे वाढतील आणि अवैध धंद्याच्या माध्यमातून पैसे कसे हप्ते जमा करता जातील याची तरतूद त्यांनी 100% केली. पोलीस स्टेशन ताब्यात ठेवलं त्यांनी हप्ते वसूल करण्यासाठी, तहसील ताब्यात ठेवलं त्यांनी हप्ते वसूल करायसाठी, गट विकासासाठी ताब्यात ठेवला हप्ते वसूल करण्यासाठी, कृषी विभाग त्यांनी हातात ताब्यात ठेवला हप्ते वसूल करण्यासाठी. दोन्ही दानवेनी, चंद्रकांत दानवे बी तेवढे जबाबदार आहेत आणि संतोष रावसाहेब दानवे सुद्धा तेवढे जबाबदार आहेत. त्यामुळं माझा असा प्रश्न आहे की मत माझं असं आहे, आजही तुम्ही जाफराबाद तालुक्यातल्या काही खेड्यामध्ये जा, ते आदिवासीसारखे विचार आज राहतात. आज तुम्ही दावडा साईडला जा, एवढे मोठ्या मोठ्या ग्रामपंचायती, वाळसावंगीसारखी ग्रामपंचायत, दावडीसारखी ग्रामपंचायत एवढी मोठी असतानाही तिथं बाजारपेठ नाही. बाजारपेठ असताना तिथं सुविधा नाही कुठल्या, गलिच्छ घाण एकदम. म्हणजे जी डेव्हलपमेंट या दोन्ही दानवेच्या माध्यमातून व्हायला अपेक्षित होती, दोन्ही दानवे सत्तेत होते, चंद्रकांत दानवे सत्तेत होते, रावसाहेब दानवे सत्तेत होते. बरोबर. या दोन्ही दानवेच्या काळामध्ये या मतदारसंघाचा कुठलाच विकास झालेला नाही. हा मला स्पष्ट आरोप देऊन आवडते. सर, आमदार संतोष दानवेंनी फार सभेत तुमचं नाव घेऊन सांगितलं की तुम्ही चंद्रकांत साहेबांशी नाराज आहेत. तर सर, खरंच तुम्ही नाराज आहेत? नाही, खरं म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मूळ विचारधारेचा माणूस आहे. एक 6 महिन्याचा भाजपचा प्रवास माझा सोडला, तेव्हा राजेश टोपे हे माझे नेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मी शरद पवार साहेब जयंत पाटलांना करेक्ट होतो. मी 2009ला विधानसभेचे तिकीट मागितलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, राजेश टोपे इकडं. मी त्यानंतर 2019ला पण तिकीट मागितलेलं होतं टोपे साहेबांकडं स्ट्रॉंगली. आणि आताही राजेश टोपे म्हणजे बाबा तुम्ही जरी पक्षात नसला आणि असला काय, तुम्ही आहेच पक्षामध्ये, त्यामुळे तुम्ही उमेदवारी अर्ज भरला की अडचण नाही. मग मी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता. फक्त माझी उमेदवारी मागायचं माझी इच्छा नव्हती. मी मराठा योद्धा जरंगे पाटलाकडे काम करत असताना माझी इच्छा नव्हती. फक्त मी यासाठी गेलो होतो की या मतदारसंघात चंद्रकांत दानवे दोनदा पडलेले आहेत, एकदा 6,500 आता 33,000. मग हा माणूस पुन्हा महाविकास आघाडीचा चेहरा व्हायला नको. इथं आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे, इथं संतोषाला पाडायचं आहे, 4 मुंडे चित करायचं आहे. शरद पवार साहेबाकडे मी इथले रमेश गवाड साहेब, राजाभाऊजी देशमुख, सुरेखाजी लहाने, मनीष श्रीवास्तव ह्या लोकांना घेऊन गेलो राजेश टोपेंकडं, शरद पवाराकडं, जयंत पाटलांकडं, सुप्रियाताईकडं, रोहित दादांकडं, की आमचं ऐका, जाफराबाद तालुक्यातून उमेदवारी रमेश गवाडांना तुम्ही दिली पाहिजेत किंवा सुरेखाताईंना दिली पाहिजेत किंवा मग इकडे राजाभाऊ देशमुखांना दिली पाहिजेत. आमचं त्याला समर्थन आहे, आम्ही त्याला निवडून आणतो. हे सांगायला गेल्यामुळं त्यांच्या डोक्यात माझ्याबद्दल राग तयार झाला आणि त्यांची माझी नाराजी ही सरश्रुत आहेच. चंद्रकांत दानवे मला विरोधक मानतात, मी त्यांना मानत नाही, ते मला विरोधक मानतात. मी छोटा माणूस आहे, छोटा कार्यकर्ता आहे, मी पण आमदार होतो, कार्यकर्ता होतो. त्यांनीच मला युवकचं अध्यक्षपद दिलं नाही, धोका दिला हा म्हणून. त्यांनीच मला सिनियरचा अध्यक्ष द्यायचा शब्द दिला, त्यांनी धोका दिला. त्यांनीच मला सभापती करतो म्हणून सांगितलं, धोका दिला. वेळोवेळी चंद्रकांतराव दानवे साहेबांनी मी जवळ जायचं प्रत्येकाला त्यांनी वेळोवेळी मला धोके दिले हाव म्हणून. पण चंद्रकांत दानवे साहेब मला उत्तर द्या हो, तुम्ही 12.5 वर्ष आमदार असताना, केंद्रात सरकार राज्य सरकार असताना साधी रामेश्वर कारखान्याची चौकशी राहू शकली नाही. तुमच्या वडिलांनी विश्वपत्रिका घेतलेली, रावसाहेब दानवेची भीत पाडतो ती पाडू शकली नाही. तुमच्या वडिलांनी ज्या ज्या गोष्टी जे बोलले होते, एकाही भ्रष्टाचाराची चौकशी रावसाहेब दानवेची चंद्रकांत दानवे लावली नाही. सर, जर जनतेने आपल्याला संधी दिली तर तुम्ही भोकरदन जाफराबाद तालुक्याकरिता काय करणार? 100% या 20 तारखेला शिलाई मशीन ही माझी निशाणी आहे.
हे माझं पॉम्पलेट आहे. याच्यावरती मी माझे काका, माझे वडील, माझी आई यांचा फोटो आहे. वर लिहिलेलं याच्यामध्ये माय म्हणजे माझी आई, माय बहीण यांच्या सन्मानार्थ लढणार आणि जिंकणार. म्हणजे हे जे मी बॅनर पोस्ट करून याच्यात माझा फोटो, माझ्या आईवडिलाचाच फोटो आहे, माझी निशाणी. याच्यावरती तुम्ही काहीच टाकलं नाही, कोणाचेच फोटो घेतले नाही आहे. माझे आईवडीलच माझ्यासाठी आदर्श आहेत. आणि माझे वडील शिक्षक होते, माझे काका आमदार राहिलेले आहेत. या रंगनाथराव पाटलाचा फोटो याच्यामुळे घेतला की त्यांच्या डोक्यात एक व्हिजन होतं. या मतदारसंघामध्ये उद्योग आणायचा, शिक्षण आणायचं, सहकार क्षेत्र उभं करायचं. या तिन्ही गोष्टीवरती रंगनाथ पाटलांनी त्या काळात काम केलेलं आहे. साखर उद्योग आणला, शिक्षण संस्था आणल्या, सहकार क्षेत्र त्यांनी उभं केलं. मार्केट कमिटी, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, विविध अशा ऑफिसेस आहे हे त्यांच्या काळामध्ये. या ठिकाणी जिल्हा ग्रामीण रुग्णालय, कोर्ट, हे सगळे संस्था त्यांनी उभे केले त्यांच्या काळामध्ये. मी आमदार जर या झालो 20 तारखेला, लोकांनी मला आमदार करणारच लोक 100% ती शंका नाही. त्या लोकांना मी तिसरा पर्याय धरले आहेत. दोन्ही दानवेला लोक कंटाळले आहेत. लोक माझ्याकडं तिसरा पर्याय म्हणून पाहत आहेत. हे दोन्ही दानवे तुम्हाला बदनाम करू लागले, पण लोक दूध खुळे नाही आहेत. लोकांना सगळं कळतं. लोकांना फक्त यावेळेस आमदार बदलायचा आहे, चेहरा बदलायचा आहे. कारण दोन्ही दानव्याचे चेहरे काळवणलेले, हे रंगात ढंगात विचारात त्रास देण्यासारखेचे, यात काही शंका नाही. भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये जी MIDC आहे, या MIDCमध्ये तरुणांना रोजगार देण्यासाठी मी 100% महाराष्ट्रातनं विविध उद्योग या भोकरदन जाफराबाद तालुक्यात आणल्याशिवाय राहणार नाहीत. माझं विजन आहे ते. स्टार्स फॅक्टरीपासनं, मिरची उत्पादक प्रोड्युसिंग कंपनीपासनं मला ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी आणतील कॉर्पोरेट क्षेत्रातल्या, या सगळ्या या मतदारसंघात आणून तरुण बेरोजगारांना न्याय द्यायचं काम मी करणार आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यावरती डोकं फोडायचं जर काम पडलं, सोयाबीनचे मक्काचे कापसाचे भाव वाढासाठी, दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी, दुधाचे भाव वाढासाठी आणि पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने स्ट्रॉंग करून पशुवैद्यकीय सेवा चांगल्या पण देण्यासाठी मी 100% कटिबद्ध राहील. या मतदारसंघातल्या जनतेला, महिलेला, तरुणीला, तरुणाला, ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना माझी विनंती आहे, या शिलाई मशीन 20 तारखेला कोणाचं ऐकू नका. माझ्यावर पब्लिकला नाही, मी मोठ्या सभा घेणार नाही, कोणी कार्यकर्ते नाही माझ्याकडं. तुम्हीच माझे कार्यकर्ते. तुमचा झेंडा, तुमचा दांडा, तुमचेच विचार मी अंमलात आणणार आहे, तुमच्यासाठी मी काम करणार आहे. मताची झोळी मी तुमच्यावर पसरू लागलो. ही झोळीमध्ये मत टाका मला. तुमच्या पोराचं भविष्य, तुमच्या शेतकऱ्याचं भविष्य, तुमच्या महिलाचं भविष्यचं मत या झोळीत टाका. 100% तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम मी करील. केशव जंजाला 23 तारखेला गुलाल घ्यायला तयार करावं, हे आव्हान आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आमच्या शोमध्ये वेळ दिल्याबद्दल.